आज आपण कसं करतो, महिलांच्या बहिणींचे लग्न झाल्यानंतर त्यांच्या तिकडून सह्या मागून घेतो बाई, बरोबर ना, की आम्हाला हिस्सा नकोय, तुम्हाला घेऊन टाका. आमचं नाही झालं, अजून आमचं झालं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याचा एक छोटासा पैलू सांगण्याची मला एक संधी मिळते आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा उल्लेख किंवा एक पैलू सांगण्यात मला निश्चितच अभिमान वाटतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कर्तृत्व काम एवढं महान होतं, कोणी सांगितलं म्हणून ते काय माहीत होणार आहे आणि कोणी झाकलं म्हणून लपून राहणार आहे असं नाहीये. ते विश्वव्यापी आहे. महिला सबलीकरणाच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठं काम जर बाबासाहेबांनी जर कुठलं केलं असेल तर त्यांनी असं सांगितलं की इथं कुठलाही भेदभाव हा जाती धर्म तर होणार नाहीच नाही, परंतु महिला पुरुष सुद्धा होणार नाही. त्या काळामध्ये आताचा जो युरोप आहे, त्या युरोपातले अनेक देश जे होते त्याच्यामध्ये सर्व लोकांना मतदानाचा अधिकार नव्हता, एवढ्या विकसित देशांमध्ये सुद्धा. परंतु त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी संकल्पना मांडली की सर्व नागरिकांना एक व्यक्ती एक मत, आणि कितीही तळागाळात काम करणारा कामगार असू द्या, ते दोघं एकच असतील, त्यालाही एकाच मताचा अधिकार आहे, यालाही एकाच मताचा अधिकार आहे. या एका निर्णयानं सगळे लोक एका लेवलला येऊन गेले. ही अतिशय क्रांतिकारी विषय होता. सगळ्यांना समान. या काही त्यांना अचानक सुचल्या नाही, अचानक त्यांना काही असं वाटलं नाही की असं करू. या जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टींचा अभ्यास त्यांनी केलेला होता की कुठं काय काय चांगलं घडलेलं आहे. जगातल्या सगळ्या देशांच्या त्यावेळेसचे नियम, त्यावेळेसचे कायदे, त्यावेळेच्या राज्यघटना, त्यावेळेची सामाजिक परिस्थिती, त्यावेळेची आर्थिक परिस्थिती. आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्व एकत्र आला आहात. शिर्डी नगर परिषदेच्या वतीनं मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. खरं तर मागच्या वर्षी सुद्धा मी ह्या कार्यक्रमाला आलेलो होतो, भाऊसाहेब होते, तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा एक वेगळा पैलू, ज्याच्यामध्ये त्यांचं आर्थिक, भारताच्या उभारणीमध्ये आर्थिक योगदान काय आहे त्याच्याबद्दल एक 5-7 मिनिट बोललो होतो. खरं तर एक या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याचा एक छोटासा पैलू सांगण्याची मला एक संधी मिळते आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा उल्लेख किंवा एक पैलू सांगण्यात मला निश्चितच अभिमान वाटतो. आणि आजही मी एक वेगळा अजून थोडासा पैलू सांगण्याची संधी आज मी घेणार आहोत. त्याच्यासाठी आयोजकांनी मला एक 5 मिनिट द्यावेत अशी मी विनंती करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कर्तृत्व काम एवढं महान होतं की मी मगाशी उल्लेख केला, कोणी सांगितलं म्हणून ते काय माहीत होणार आहे आणि कोणी झाकलं म्हणून लपून राहणार आहे असं नाहीये. ते विश्वव्यापी आहे. आणि मुख्यतः बाबासाहेबांच्या राज्यघटनेच्या निर्मितीचं काम आणि सामाजिक जे सबलीकरण आहे सर्व जाती धर्माचं, अस्पृश्यता निर्मूलनाचं, त्या कामावर जास्त चर्चा होते, किंबहुना ते काम तेवढं मोठं आहेच. त्याच्यामुळं आपल्याला तो पैलू सगळ्या समाजात तळागाळापर्यंत माहीत आहे. परंतु दुसरा एक पैलू असा आहे की जो बरेचदा झाकोळला जातो, जो चर्चेला जात नाही, तो म्हणजे महिला सबलीकरणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे योगदान आहे ते कोणाचंच नाहीये. स्वतंत्र भारतानंतर आता आपल्याला काही वाटत नाही, पण त्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस महिलांची स्थिती अत्यंत हलाखीची होती. सामाजिक स्थान जे आहे ते पुरुषांच्या बरोबर नव्हतं. आणि दुसरा एक पैलू असा होता की भारतात ज्यावेळेस स्वतंत्र झाला त्यावेळेस दुष्काळाची भयंकर समस्या होती, पाऊस आल्यानंतर महापुराची समस्या होती, अन्नधान्याची समस्या होती. त्याच्यामध्ये धरण निर्मितीमध्ये, भारताच्या आर्थिक विकासामध्ये फूड सिक्युरिटी, पूर नियंत्रण आणि इलेक्ट्रिसिटी जनरेशन याच्यामध्ये त्यांनी जी धरणांची संकल्पना मांडली आणि त्याच्यावर चांगला त्यांनी फोर्सफुली राबवण्याबाबत त्यावेळेस तत्कालीन सरकारला जो आग्रह धरला त्याच्याबद्दल थोडेसे मी 2 शब्द बोलतो. महिला सबलीकरणाच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठं काम जर बाबासाहेबांनी जर कुठलं केलं असेल तर त्यांनी असं सांगितलं की इथं कुठलाही भेदभाव हा जाती धर्म तर होणार नाहीच नाही, परंतु महिला पुरुष सुद्धा होणार नाही.
त्या काळामध्ये आताचा जो युरोप आहे, त्या युरोपातले अनेक देश जे होते त्याच्यामध्ये सर्व लोकांना मतदानाचा अधिकार नव्हता. एवढ्या विकसित देशांमध्ये सुद्धा. भारत तर अविकसनशील होता, विकसित पण नाही, अविकसनशील होता. परंतु त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अशी संकल्पना मांडली की सर्व नागरिकांना एक व्यक्ती एक मत. ही कन्सेप्ट आता आपल्याला काही वाटत नाही, परंतु त्यावेळेस ती रिव्होल्युशनरी होती, क्रांतिकारी होती. तो व्यक्ती कुठल्याही जातीचा असू द्या, कुठल्याही धर्माचा असू द्या. त्यावेळेस महिलांना मतदानाचा अधिकार विकसित देशात सुद्धा नव्हता. महिलांना सुद्धा मताचा अधिकार, एक व्यक्ती एक मत, तो कुठल्या जातीचा असू द्या, कुठल्या धर्माचा असू द्या, स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या. आणि हीच लोकशाहीची खरी ताकद आहे की प्रत्येक व्यक्ती हा महत्वाचा आहे. मग तो कितीही मोठा उद्योगपती असू द्या आणि कितीही तळागाळात काम करणारा कामगार असू द्या, ते दोघं एकच असतील. त्यालाही एकाच मताचा अधिकार आहे, यालाही एकाच मताचा अधिकार आहे. या एका निर्णयानं सगळे लोक एका लेवलला येऊन गेले. ही अतिशय क्रांतिकारी विषय होता. सगळ्यांना समान. मोठ्या लोकांना वाटायला लागलं की आम्हाला पण एक मत, त्याला पण एक मत, परंतु तो क्रांतिकारी निर्णय होता लोकशाही मजबूत करण्यामध्ये. आणि आज तो प्रूव्ह झालं की सगळ्या लोकशाही जिथं आज जगामधल्या बऱ्याच अडचणी येत आहे, फेल होत आहे, तिथं भारताची लोकशाही नुसती टिकलीच नाही, मजबूत झाली, विकसित झाली. तर महिलांसाठी समान मताचा अधिकार हा एक महत्वाचा त्यांनी महिलांच्या उन्नतीसाठी एक निर्णय घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कामगार मंत्री सुद्धा होते. त्यांनी हिंदू कोड बिल आणलं. आजही बघा महिलांना पुरुषांच्या संपत्तीमध्ये समान अधिकारावर आजही वाद चालतात. ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्यांदा आणली. हिंदू कोड बिलामध्ये ही प्रोव्हिजन होती की पुरुष आणि महिलांना संपत्तीमध्ये समान अधिकार असला पाहिजे. हे हिंदू कोड बिल त्यावेळेस प्रचंड वादग्रस्त झालं, परंतु ते संकल्पना आज आपण जी फळं खातोय सगळी महिलांना समान अधिकार आहे, त्याची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत केली, कायद्यात केली, त्या संकल्पना मांडल्या. बालविवाहाची प्रथा, ज्याला आपण चाइल्ड मॅरेज म्हणतो, याला सगळ्यात पहिला विरोध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये आपल्याला केला की सगळ्यांना बालविवाहाची जी प्रथा आहे ती अतिशय घातक आहे, महिलांच्या विकासाला मारक आहे, आर्थिक प्रगतीला मारक आहे. त्यामुळे बालविवाहाची प्रथेला सुद्धा त्यांनी विरोध केला. त्यानंतर महिलांच्या शिक्षणाबद्दल, ते महिलांना शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी ऍडव्होकसी केली. त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारे महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवलं नाही पाहिजे याचा त्यांनी संकल्पनाही मांडल्या, त्याच्या पॉलिसी सुद्धा मांडल्या. आणि महिलांच्या बाबतीमध्ये शिक्षणाचा त्यांनी नुसता पुरस्कारच केला नाही, तर अनेक संस्थांच्या उभारणीमध्ये त्यांनी आपल्या आयडियाज, आपले जी काही संकल्पना आहे त्या सुद्धा दिल्या. आज आपण जे मी आता उल्लेख केला, कामगार कायद्याच्या कामगार मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. तर आज आपण ज्या महिलांना प्रसूती रजा म्हणतो, त्या प्रसूती रजा महिलांना समान कामासाठी समान वेतन आजही देत नाही. कोणी पुरुषाला 500 रुपये रोज, महिलांना 300 रुपये रोज. असं का? तर त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हटले, असं नाही, सगळ्यांना समान कामासाठी समान वेतन असलं पाहिजे, कुठलाही भेदभाव असला नाही पाहिजे. आणि महिलांची नैसर्गिक रचना या शरीराची नैसर्गिक रचना ही वेगळी आहे, त्यांना उलट जास्त फेवर केला पाहिजे. त्यांना प्रसूती रजा मिळायला पाहिजे, पेड प्रसूती रजा, म्हणजे रजेवर गेले तरी पगार मिळाला पाहिजे. या संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस आणल्या, वेतनाच्या बाबतीत असू द्या. त्यानंतर अनेक असे लेबर कायद्यामध्ये त्यांनी प्रोव्हिजन्स केल्या की ज्याच्यामध्ये महिलांना न्याय देणाऱ्या त्या संकल्पना होत्या. अशा पद्धतीनं महिलांच्या बाबतीमध्ये अत्यंत भरीव काम जे महात्मा फुलेंनी केलं ते पुढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला कायद्याचा आधार दिला, घटनेमध्ये इन्क्लूड केलं, कायद्यामध्ये इन्क्लूड केलं आणि त्याची फळं आज आपण चाकतो. एवढं महान कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महिलांच्या बाबतीत आहे. मी धरणांच्या बाबतीत बोलेन. भारतामधले त्यावेळेस स्वातंत्र्यानंतरचे सगळ्यात मोठे जे प्रकल्प होते ते हिराकूड धरण, दामोदर व्हॅली म्हणून एक मोठं धरण होतं, आणि वरती पंजाबच्या तिकडे भाकरा नानगल म्हणून एक जगातले सगळ्यात मोठे धरणं, हे भाकरा नानगल, दामोदर व्हॅली आणि हिराकूड हे ओरिसाला आहे. तर अशा पद्धतीचे हे जे 3 मोठे प्रकल्प आहे, हे याची संकल्पना मांडली. नुसती मांडलीच नाही, तर एक व्हायसराय काउन्सिलची इरिगेशनच्या किंवा याच्या पाणीच्या संदर्भात, शेतीला पाणी देण्याच्या संदर्भात जी एक काउन्सिल होतं, त्या व्हायसराय काउन्सिलचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेंबर होते. आणि त्यांनी या पद्धतीनं या मोठी मोठी धरणं बांधली पाहिजे. या धरणामध्ये भारताची परिस्थिती त्यावेळेस अशी होती, एवढी वाईट होती की पाऊस आल्यानंतर महापुरामध्ये हजारो लोक मरण पावत होती, पशूंचं नुकसान होत होतं, शेतीचं नुकसान होत होतं.
आणि पाऊस गेल्यानंतर लगेच दुष्काळ पडत होता. त्यामुळे हे पाणी अडवलं गेलं पाहिजे आणि याच्यातून एक तर महापुराची समस्या सुटली गेली पाहिजे, पहिला मुद्दा. दुसऱ्यानंतर हे जे पाणी साठून राहील हे शेतीला दिलं गेलं पाहिजे, म्हणजे 12 महिने शेती आपली बागायत होईल. आणि तिसरं म्हणजे हे जे धरण जे पाणी साठलेलं राहील याच्यातून आपल्याला वीज निर्मिती करावी लागणार आहे आणि या वीज निर्मितीतून इंडस्ट्रियल ग्रोथ किंवा औद्योगिक विकास केला जाणार आहे. या 3 संकल्पनाच्या माध्यमातून त्यांनी हे मोठे मोठे प्रकल्पच्या संकल्पना त्यांनी मांडल्या आणि त्या अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा त्यांनी आग्रह धरला, किंबहुना हे धरण अत्यंत कमी कालावधीमध्ये पूर्ण झाली. आज आपण बघतोय की भारत हा जगातील निर्यात म्हणजे गहू असेल किंवा इतर अन्नधान्य कडधान्य असतील याचा निर्यातदार देश आहे. परंतु त्यावेळेस अत्यंत भयानक आपल्याकडं अन्नधान्याचा तुटवडा होता. बाहेरच्या देशातून सर्व आपण आयात करत होतो. परंतु ही धरणं बांधल्यामुळं शाश्वत पाणी, शाश्वत शेती आपली विकसित झाल्यामुळं आणि आपली भूकमारीची समस्या भारताची सुटली आणि भारत हा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. त्याचं श्रेय जे आहे त्या संकल्पना मांडल्या, ही धरणं विकसित झाली आणि याच धरणं यशस्वी झाल्यामुळं पुढे भारत सरकारनं अनेक धरणं पुढे स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये अनेक मोठी मोठी धरणं बांधली. तर हे जे 2 पैलू आहे हे महत्वाचे पैलू बऱ्याचदा झाकोळले जातात, कारण इतर काम खूप मोठं आहे त्यामुळे हे कामं झाकोळले जातात. मुद्दाम आज मी या निमित्तानं या 2 विषयाच्या बाबतीत महिला कल्याणाविषयी बोललो बाबासाहेब. महिला कल्याण आता बोललो ना, महिलांच्या भाऊसाहेबांचं महिलांच्या बाबतीत मी आताही सांगितलं की भारतीय राज्यघटनेमध्ये आपली 14, 15, 16 जी कलम आहे ती आहे. आता भाऊसाहेब ऍडव्होकेट आहेत. राज्यघटनेमध्ये समानतेचा अधिकार हा आपल्याला 14, 15 आणि 16 या राज्यघटनेच्या कलमात मिळतो. कायद्यापुढे सगळे समान. आजही बऱ्याच देशांमध्ये महिलांना वेगळा न्याय आहे आणि पुरुषांना वेगळा न्याय आहे. कायद्यात आहे, म्हणजे मी असं नाही म्हणत की समाजामध्ये रुजलेला आहे, कायद्यात तशी तरतूद आहे. परंतु आपल्या भारताच्या एका फटक्यात राज्यघटनेमध्ये तरतूद 14, 15, 16 कायद्यापुढे सगळे समान, महिला असो पुरुष असो जात धर्म याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारे डिस्क्रिमिनेशन करायचं नाही. राज्यघटनेमध्ये नो डिस्क्रिमिनेशन असं त्याच्यामध्ये तरतूद आहे. समान कायद्यापुढे सगळे समान, कोणालाही पुरुषाला वेगळा महिलांना वेगळा असं काही नसणार आहे. पुन्हा एज्युकेशनच्या बाबतीमध्ये महिलांना पुरुषांना समान. आजही आपल्याकडे असं होत नाही. बघा 50% आरक्षण महिलांचं यायला किती वेळ लागला, आत्ता ते कायदे झाले. बाबासाहेबांनी ह्या संकल्पना त्यावेळेस मांडल्या होत्या. आज आपण जे इथं बसल्यात महिला, आज आमच्या नगराध्यक्षा आज खुर्चीवर बसल्या आहे, मी चीफ ऑफिसर आहे, याचं श्रेय हे आपल्या कायद्यांना आहे, आपल्या राज्यघटनेला आहे. आणि हे जर नाही झालं असतं, आजही अमेरिकेसारखा जो देश आहे, मला आश्चर्य वाटेल सर्वांना, आजही अमेरिकेसारख्या देशामध्ये प्रेसिडेंट ते लोकनियुक्त राष्ट्राध्यक्ष असतात. तिथं राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या फेवर मधले लोक घेण्याचा अधिकार असतो. त्यांच्या काउन्सिलमध्ये सल्लागार ते निवडतील. ते आपल्याकडे तसं नाहीये. आपल्याकडे फक्त प्रोसेसनुसारच द्यावं लागतं. कायद्यानुसार जो पात्र आहे तोच येतो, कॉन्स्टिट्यूशन नुसार जो पात्र आहे तोच येतो. असं कोणाला विशेष अधिकार नाहीये की मला वाटलं यांना घ्यावा, हा तज्ज्ञ आहे, मला वाटतं तो तज्ज्ञ आहे म्हणून घ्यावा, असा अधिकार आपल्याकडे कोणालाच नाही. राज्यघटनेनं आपल्याला कोणालाही दिलेलं नाहीये. हे याच्यासाठी केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, महात्मा फुले असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, यांच्या काळामध्ये जो विशिष्ट आपल्या समाज, कारण काय आहे की सगळे लोक एका समान ठिकाणी नाही. आपला समाज हजारो वर्ष काही ठिकाणी बहुजन समाज हा पिसलेला आहे. त्यांना आपल्याला थोडंसं पुढे अपलिफ्टमेंट करावं लागेल, त्यांना आरक्षण द्यावं लागेल, महिलांना विशेष आपल्याला काही प्रोव्हिजन करावे लागतील, त्यांच्या शिक्षणाचं आपल्याला तरतूद करावी लागेल, त्यांच्या ज्या अनिष्ट प्रथा आहेत, बालविवाहाची प्रथा आहेत ती आपल्याला बंद करावी लागेल. महिलांना त्यांच्या वारसमध्ये की आई वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये समान अधिकार, हिंदू कोड बिलाचं त्यावेळेस तुम्ही कधी वाचन केलं वेळ घेऊन तर वाचन करा. भारतामध्ये त्यावेळेस वादळ आलं, महिलांना कसं काय प्रॉपर्टीमध्ये. आजही आपल्याला ही संकल्पना झेपत नाही, पचनी पडत नाही. आज आपण कसं करतो, महिलांच्या बहिणींचे लग्न झाल्यानंतर त्यांच्या तिकडून साया मागून घेतो बाई, बरोबर ना, की आम्हाला हिस्सा नकोय, तुम्हाला घेऊन टाका. आमच्या नाही झाल्या, अजून आमच्या झाल्या नाही. आजही त्या संकल्पना आपल्याला पचनी पडत नाही. त्यावेळेस 1947 साली तुम्ही कल्पना करा, काय पुरुषांनाच अधिकार नव्हते, विशिष्ट समाजाच्या, विशिष्ट जातीच्या, विशिष्ट धर्माच्या पुरुषांनाच अधिकार नव्हते, तर महिलांना कुठून येतील. जगामध्ये बऱ्याच देशांनी महिलांना अधिकार दिलेले नव्हते.
मतदानाचा अधिकार महिलांना नव्हता. युरोपातल्या विकसित राष्ट्रांमध्ये सुद्धा बऱ्याच महिलांना अधिकार नव्हता. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले नाही, एक व्यक्ती एक मत, महिला असो पुरुष असो जात धर्म कुठलाही असो, त्याच्यामुळं सगळे समान. एकच त्यांना संदेश द्यायचा होता की भारतामधला प्रत्येक व्यक्ती हा समान आहे, इथं समता चालेल फक्त. आणि भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा त्यावेळेस दोन टोकाचे मतप्रवाह होते, एक समाजवाद होता आणि एक भांडवलशाही होती. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार प्रवाह हा समाजवादाकडे झुकलेलो होतो आपण. आणि ते सगळं म्हणजे रिसोर्सेस जे आहे, ज्या भारतातले जे काही साधन संपत्ती आहे कोणाच्या मालकीची असली पाहिजे, भांडवलदारांच्या उद्योगपतींच्या मालकीची असली पाहिजे का जनतेचे प्रतिनिधी म्हणून सरकारच्या मालकीची असली पाहिजे? सरकारच्या मालकीची असली पाहिजे असं मानणारा जो वर्ग आहे त्याला आपण समाजवाद म्हणतो. आणि खाजगी उद्योजकांना लिबर्टी दिली पाहिजे म्हणजे उद्योग वाढतील, याला आपण भांडवलशाही ज्याला म्हणतो. म्हणजे कार्ल मार्क्स आणि ॲडम स्मिथ या दोन विचार प्रवाह होते. तर बाबासाहेब आंबेडकरांचं असं म्हणणं होतं की समाज हा काही पिचलेला आहे, त्याच्यामुळं ही सगळी साधन संपत्ती ही शासनाच्या मालकीची असली पाहिजे. तर समाजवादाकडे आपण झुकलेलो असलो पाहिजे, जेणेकरून शासन त्याचं समप्रमाणामध्ये त्याची विभागणी करू शकेल. विशिष्ट लोकांच्या हातात, विशिष्ट उद्योगपतींच्या हातात जर संपत्ती दिली तर ते अजून मोठे होतील आणि गरीब हा अजून गरीब होईल. त्याच्यामुळे आपण समाजवादाकडे झुकलेलो होतो. आणि त्याचाच परिपाक म्हणून त्यावेळेसच्या अनेक जायंट ज्या मोठ्या मोठ्या बँका होत्या, ह्या खाजगी बँका होत्या, या स्टेट बँक ऑफ इंडिया, या त्यावेळेसची जी राजघराणी होती भारतामध्ये, त्यावेळेस काही काही राजे अस्तित्वात होते. स्टेट बँक ऑफ ग्वाल्हेर, स्टेट बँक ऑफ ट्राव्हनकोर, अशा मोठ्या मोठ्या बँका होत्या. आपली बँक ऑफ महाराष्ट्र, या विशिष्ट समाजाच्या विशिष्ट घराण्यांच्या ह्या मालकीच्या बँका होत्या. याचाच परिणाम म्हणून आपण पुढं समाजवाद स्वीकारला आणि त्या समाजवादाचा परिपाक म्हणून पुढे आपण ह्या बँकांचं राष्ट्रीयकरण केलं आणि या बँका शासनाच्या मालकीच्या झाल्या. आणि यामुळे आपल्याला अनेक शेतकरी असेल, गरीब असेल, मजूर असेल, या सगळ्यांना त्यातून कर्ज मिळाले आणि एक समाजामध्ये आपण सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याची जी पाळंमुळं आहे, याची जी कन्सेप्ट आहे, या संकल्पना आहेत, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडल्या. ह्या मांडल्या म्हणजे या काही त्यांना अचानक सुचल्या नाही, अचानक त्यांना काही असं वाटलं नाही की असं करू. या जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टींचा अभ्यास त्यांनी केलेला होता की कुठं काय काय चांगलं घडलेलं आहे. जगातल्या सगळ्या देशांच्या त्यावेळेसचे नियम, त्यावेळेचे कायदे, त्यावेळेच्या राज्यघटना, त्यावेळेची सामाजिक परिस्थिती, त्यावेळची आर्थिक परिस्थिती, त्यावेळची राजकीय परिस्थिती, सगळ्या जगातल्या त्यांनी ह्या परिस्थितीचा अभ्यास केला होता. आणि हा अभ्यास करून भारतामध्ये नेमकी कुठं परिस्थिती, कुठलं तत्वज्ञान चालेल, भारतामध्ये नेमकी कुठले कायदे चालतील जे टिकतील आणि भारताच्या पुढच्या अनेक वर्षाच्या इतिहासामध्ये आपल्याला ते प्रेरक ठरतील आणि भारताच्या आर्थिक विकासामध्ये ते कामे येतील, अशा पद्धतीने. आणि इथली संस्कृतीमध्ये भारत हा व्हर्सटाईल देश आहे. जी केरळमधली संस्कृती आहे ती काश्मीरमध्ये नाही, जी इथं नॉर्थ ईस्ट मधली संस्कृती आहे ती गुजरातमध्ये नाही, जी महाराष्ट्रामध्ये संस्कृती आहे ती आंध्रमध्ये किंवा ओरिसामध्ये नाही. या सगळ्या संस्कृतीमध्ये टिकू शकेल असं कुठलं तत्वज्ञान, कुठली राजकीय प्रणाली, कुठली आर्थिक प्रणाली, कुठली राज्यघटनेतल्या तरतुदी इथं टिकतील, त्याचा त्यांनी सगळा अभ्यास करून भारतासाठी एक स्वतंत्र आणि अतिशय आजही जगातले अनेक लोक अभ्यास करतात, अनेक जण असं आश्चर्य व्यक्त करतात की भारत हा अत्यंत वर्सटाईल देश आहे. भारतामध्ये जेवढी सांस्कृतिक विभिन्नता आहे ते अनेक जगातले अनेक देश या भारतामध्ये राहतात, अशा प्रकारची विभिन्नता आहे. आणि एवढं असून सुद्धा हा देश टिकून आहे याचा अभ्यास करतात. आणि ह्याची सगळी जी पाळंमुळं आहेत देश टिकण्याची, ही आपल्या राज्यघटनेत आहेत, आपल्या कायद्यात आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपली राज्यघटना दिली त्यांच्या कार्यकर्तृत्वात आहे. सांगण्यासारखं खूप काही आहे. खरं तर ही संधी मी घेत असतो की मला बोलण्याची संधी बरंच या ठिकाणी मागच्या वर्षी सुद्धा मी आर्थिक विषयावर थोडंसं बोललो, यावेळी थोडासा तुमचा जास्त वेळ घेतल्यामुळे माफी मागतो आणि पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तीव्र अभिवादन व्यक्त करतो. थांबतो. श्री साईंच्या नगरीत आपल्या स्वप्नातील घर साकार करण्याची सुवर्ण संधी. नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साईच्या ग्रुपचे साई सीताई पार्क, भव्य प्लॉट विक्री, प्रस्तावित थीम पार्क अगदी जवळ, प्रशस्त 30 फूट अंतर्गत रस्ता, दोन्ही बाजूंनी सुशोभित झाडे, ड्रेनेज व स्ट्रीट लाईटची उत्तम सोय,
MSCB पोल कनेक्शन उपलब्ध, राहण्यासाठी अतिशय अनुकूल वृंदावन, बंधाऱ्याचा निसर्गरम्य परिसर, बस स्टॉप, शाळा, बँक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आणि साईबाबा मंदिरापासून फक्त 10 मिनिटावर. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. आजच बुकिंग करा. संपर्क करा श्री जगन्नाथ गोंदकर पाटील 9507 75 75 55, श्री संदीप गोंदकर पाटील 99 22 66 56 37, तसेच श्री शुभम वेणुनाथ गोंदकर पाटील 97 67 06 66 85. पत्ता वृंदावन बंधाऱ्यालगत श्रीरामनगर, कणकुरी रोड, शिर्डी. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.